मी आधी सांगितलं की ही 453 जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांचा एक प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीला आम्ही उभे आहोत आणि या निवडणुकीत कार्यकर्ता वर्सेस नेता ही निवडणूक राहणार आहे। नेते सर्व नेत्यांसोबत राहतील आणि जे नगरसेवक आहे जे कार्यकर्ते आहे ते माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यासोबत निवडणुकीत उभे राहतील। ज्यात विरोधक हा विषय नाही, प्रेफरन्सेस वाईज वोटिंग आहे, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि इथे 3 उमेदवार आहेत आणि नगरसेवकांचा आवाज थेट विधान परिषदमध्ये उचलायचा असेल, त्यांच्या समस्या जर मांडायच्या असतील तर त्या अनुषंगाने निवडणुकीला बघितलं पाहिजे। काय वाटतं तुम्हाला तुमचा प्रतिस्पर्धी कोण राहणार? प्रतिस्पर्धी तुम्ही स्वतःनीच मीडियाच्या पद्धतीने हायलाइट केलेला आहे, सांगितलं की जे सातत्याने एवढं मोठं साम्राज्य घेऊन निवडणूक लढत आहे तर त्यांच्यासोबतच स्पर्धा राहणार आहे, नेता वर्सेस कार्यकर्ता। मतदारांची तुम्ही भेटी घेत आहात, कसा रिस्पॉन्स आहे? हा जिल्हा माझा आहे, जिल्ह्यातली प्रत्येक नगरपालिका माझी आहे। 2010 ला मी जिल्हाध्यक्ष होतो। आज अनेक मित्र माझे नगरसेवक आहेत। सातत्याने पूर्ण जिल्हा पिंजण्याची माझी जुनी सवय आहे। महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो आहे, तालुक्यांनी। तिसऱ्यांदा मी नगरसेवक आहे, माझी पत्नी आता नगराध्यक्ष आहे। तर नगरसेवकांच्या समस्या काय, नगरपालिकेच्या समस्या काय, या समस्यावर मात करण्यासाठीच मी विधान परिषदेमध्ये चाललेलो आहे। त्यामुळे माझ्यापेक्षा तरी या समस्या नगरसेवकाच्या नावासहित मी तुम्हाला सर्वांना जिल्ह्यात सांगू शकतो। शिवसेनेचे बंडखोर गोपीकिशन बाजोरे यांचे चिरंजीव जे आहेत विष्णू बाजोरे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे। त्यांनी आरोप केलेला आहे की सगळ्यांनी एकत्रित षडयंत्र करून मला अर्ज रद्द करण्यासाठी माझ्या पाठीमागे राहिले। षडयंत्र वगैरे हा शब्द किंवा सर्व एकत्र म्हणून नाही। सभागृहात जेव्हा 5 लोक उभे आहेत, एखाद्याचा फॉर्म चुकला आणि त्यावेळेस अर्ज करण्याची मुभा आहे, सर्व अर्ज करतात। या फॉर्मची व्यवस्थित छाननी झाली पाहिजे आणि विप्लव बाजोरे काही नाही आणि हे शेवटी महायुतीचेच उमेदवार होते। सेना, भाजप आणि एकनाथ शिंदे हे सर्व एकाच गटातले नाणे आहेत, ते किंवा त्यांनी विरोध केला असता। त्यामुळे त्या फॉर्मचा मागे जाणे किंवा हा काही फार महत्वाचा मुद्दा नाहीये। त्यांचा रिजेक्ट फॉर्म झाल्यावर त्यांनी आरोप पण केलेला आहे की माझा अर्ज आता ज्या पद्धतीने रिजेक्ट झालेला आहे शेवटच्या दिवसपर्यंत बाकी पण विड्रॉल होतील आणि एकतर्फा निवडणूक होईल। हा त्यांचा मला वाटतं त्यांचा समज असेल, कारण का ते सातत्याने मतदारसंघ बदलून निवडणूक लढतात आणि शिवसेना आणि भाजप हे मला तरी आज वाटतं एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू होत्या। त्यामुळे एक उमेदवार कोणी उभा राहणार असेल, दुसरा विड्रॉल करणार असेल। या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होणार आहे, तर त्याकडे आपलं कसं लक्ष राहील आणि कुठे कुठे तुमचे कार्यकर्ते त्याच्यावर लक्ष ठेवून राहतील? ही निवडणूकच कार्यकर्त्यांची मी आधीच म्हटलं आणि घोडेबाजार स्वतःला कशा विकास आणि ज्याला गिफ्ट द्यायचं तो स्वीकारण्याचा सर्व अधिकार आहे। पण कार्यकर्ता पहिल्यांदा या निवडणुकीत जेव्हापासून विधान परिषद स्थापना झाली त्यामुळे पहिल्यांदा कोणी नगरसेवक हा थेट आमदारकी लढतोय, म्हणजे ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याच्यात घोडेबाजार किती झाला तर कार्यकर्ता निवडायचा आहे, त्यामुळे जास्त त्रास नाही। नेते नेत्यांसोबत फिरतील, नेते नेत्यांचा घोडेबाजार करतील, कार्यकर्ता जागेवर आहे।